नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ स्पेशल ह्याच्यासाठी आहे की आम्ही आज तोरणमाळच्या जंगलातून थेट प्रवास करणार आहे। काळोख असल्याने इतकं काही दिसणार नाही तुम्हाला, पण हे खूप जंगल आहे बघा आणि आपल्याला हे पूर्ण हा घाट क्रॉस करायचा आहे आणि त्या ठिकाणी पायथ्याशी जायचं आहे। एका दुसरा व्हिडिओ बनवण्याच्या विषयात इथं आलो होतो आणि मनात आलं की तोरणमाळचा रात्रीचा प्रवास करू। माझ्यासोबत परफेक्ट नेचर सर काय म्हणतात? आम्ही पहिल्यांदाच नाईट ब्लॉगिंग करते, त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा। प्रवीण राणे म्हणून आहेत, प्रत्येक व्हिडिओ बघतात, कमेंट करतात। तर सर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे। ॲक्च्युअलमध्ये मला हा व्हिडिओ दुसरीकडे शूट करायचा होता, पण जे जंगल पाहिजे व्हिडिओमध्ये ते इथे। तर वन्य प्राणी दिसण्याची शक्यता आहे, इथे एवढी रहदारी राहत नाही रात्रीची। तर शेवटपर्यंत बघा आणि चला आमच्या संगती। आपण प्रवासाची सुरुवात करत आहे सातपायरी घाट। सातपायरी घाटाच्या एकदम आपण टोकावरती आहे आणि राणीपूरपर्यंत आपण प्रवास करणार आहे। जवळपास मला वाटतं 20 ते 22 किलोमीटरचा हा प्रवास असेल आणि सुरुवातीला काही गाड्या वगैरे लागल्यात आपल्याला, पण ह्या टायमाला इथं रहदारी बिलकुलही राहत नाही। जसा टाइम जातो ना तशी रहदारी गायब होते। पहिली पायरी क्रॉस झालेली आहे आणि दुसरी पायरीवर आपण स्टार्ट केलंय बघा। सात पायरी घाट म्हणजे याचा अर्थ की 7 पायऱ्यांच्या आकारांमध्ये तो असे वळणं आहेत, त्याच्यामुळे सात पायरी घाट ह्या नावाला अधिकृत नाव आहे तोरणमाळच्या। पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे खूप सुंदर वाटतं आणि त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहे, पण रात्री तितकंच थरारक। याचं एक कारण आहे की ह्या जंगलामध्ये अस्वली जास्त राहतात आणि बिबटे असण्याची देखील शक्यता इथं असते आणि त्या व्यतिरिक्त तर्शे झाले, कोल्हे झाले यासारखे प्राणी देखील राहतात। ह्या ठिकाणी बघितलं ना तर करवंद्याचे झाडं खूप दाट इथं तोरणमाळच्या वरच्या भागामध्ये करवंद्यांचे झाडं खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतात आणि ह्या झाडांमध्ये असतात अस्वली, सिरियसली ना। त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला इथून जर कोणी प्रवास करत असेल तर ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची। सुरुवातीला आम्हाला 1-2 गाड्या क्रॉस झाल्यात, पण त्याच्यानंतर एकही गाडी अद्याप तरी आलेली नाहीये आणि खालूनही एक गाडीही दिसत नाही आम्हाला। तर विचार करा की इथं प्रवास किती कमी होऊन जातो रात्रीचा। समोरचे जे वळण दिसतंय ना तुम्हाला, हे 4थ्या पायरीचं वळण आहे बरं का। आपल्या समोर खूप दाट जंगल, एकदम घनदाट जंगल आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही गाडी चालवतात रात्रीची तेव्हा काही नियमांचं पालन करायचं असतं। जसं की गाडी ना एकदम व्यवस्थित चालवायची, जास्ती जोरात ओव्हर स्पीड करू नये गाडीची। गाडी रस्त्याच्या मधोमध चालवावी, कारण आपल्या आजूबाजूला एखादं वन्य प्राणी अचानक येऊन गेलं, आपण डचकू शकतो। जसं की साप जरी रस्त्याच्या किनाऱ्यावरून तो आला तरी देखील आपण डचकू शकतो, गाडी स्लिप होऊ शकते, गाडी पडू शकते। म्हणून मला असं वाटतं की गाडी मधोमधच चालवली पाहिजे रात्रीच्या वेळेस, कारण समोरून तर ट्रॅफिक आहे नाही। हे 2 पोरं दिसले बघा। तुम्ही विचार करा की एवढ्या रात्रीचे देखील बिना टॉर्चचे, कसली उजेड नाहीये तिथे, तरी देखील चावू राहिले ते। म्हणजे याच्यावरून कळतं की इथल्या लोकांचं जीवन कसं असेल। आपल्या आजूबाजूला जास्ती करून बांबूचे झाडं आहेत ह्या पट्ट्यामध्ये। जेव्हा तुम्ही काला पाणी येतात ना तेव्हा बांबूचे झाडं खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतात। सातपायरी घाट उतरलो बघा आणि काला पाणी या ठिकाणी येऊन पोहोचलोय। मागचा व्हिडिओ ह्याच ठिकाणी बनवला होता आणि आता पहिली गाडी आली बघा। पूर्ण जवळपास 20 मिनिटं आम्हाला झालेत उतरताना आणि पहिली गाडी लागली इथं आत्ताच। तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल काला पाणीचा, केला पाणीचा, तर आम्ही एक्झॅक्टली त्याच ठिकाणी येऊन पोचलोय। जवळच केला पाणीचा फाटा आहे आणि हे जंगल बघा तुम्ही, कोणीच नाही बरं का। ह्या साईडलाही दाट जंगल आहे आणि ह्या साईडलाही दाट जंगल आहे।
आपल्या इकडं पण जंगल आहे. एक गाडी वरती जाताना आपल्याला दिसते, कॅमेरामध्ये किती दिसते माहीत नाही, आणि वरती खूप ट्रॅक्टर आहे. तुम्ही सांगणार की एवढ्या रात्रीचा का प्रवास करायचा? तर एका कामानिमित्त इथं आलो होतो आम्ही तोरणमाळला, आणि म्हटलं की रात्री शूट करू. पण मी एकटा नाही आहे. परफेक्ट नेचर 313 हितेश वळवे. काय म्हणतो, कसा वाटतोय प्रवास? प्रवास काही कारणास्तव कधी कधी लेटही होऊ शकतो, त्यामुळे हा व्लॉग बनवते. लेट झालोय आम्ही, पण म्हटलं की रात्री जंगल कसं दिसतं हे तुम्हाला दाखवू. तोरणमाळाचं जंगल क्रॉस करायला जर गेलो ना आपण, तर आपल्याला 3 टप्प्यामध्ये जंगल क्रॉस करायचंय. एक तर सगळ्यात पहिले राणीपूर ते लेघापाणी, दुसरं लेघापाणी ते कालापाणी, आणि तिसरं कालापाणी ते सातपायरी घाट. अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला जंगल क्रॉस करायचं असतं. संध्याकाळचे 7:45 वाजते आणि ते क्षितिज बघा, खूप सुंदर वाटतंय. सूर्य पूर्ण मावळून गेलेला आहे, पण तरी देखील थोडीशी जी काही नारंगी चादर आहे ना, ती आकाशामध्ये आणखीन हे आहेत. खाली डार्क वाटतंय, वरती नारंगी आहे, आणि त्याच्यावरती पांढरा आणि वरती काळो. खूप सुंदर वाटतं यार. हे असं दृश्य जिथं वातावरण खूप क्लिअर असतं ना, अशा ठिकाणी पाहायला भेटतं. सगळीकडे हे पाहायला भेटत नाही. गाईज, शूट करता करता गाडीचा स्पीड बऱ्यापैकी कमी आहे, त्यामुळे आम्हाला उशीर देखील होतोय. कारण वाजले आता 8:15 8:30. त्यामुळे इथं रहदारी बिलकुल नाही आहे. फक्त मी आणि हितेश दोघंच प्रवास करतोय. भीती खूप साऱ्या गोष्टींची वाटते जंगलामध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करतात तेव्हा, आणि त्यापैकी एक भीती असती गाडीची. गाडी सुखरूप असली तर आपण सुखरूप, अदरवाईज मग तुम्ही विचार करू नाही शकत, अशी परिस्थिती होते. लेघापाणी क्रॉस होते. आपल्या राईट साईडला लेघापाणीचा फाटा गेला. ऍक्च्युली लेघापाणी मध्ये आहे थोडं. फक्त व्हिडिओ बनवण्यासाठीच नाही सांगत, पण मी पर्सनली स्वतःही रात्रीच्या वेळेला गाडी हळूच चालवत असतो, खास करून अशा ठिकाणी. मला तसं शिकवलं गेलंय, सांगितलं गेलंय. स्पीडमध्ये गाडी चालवली ना तर काही होऊ शकतं. आपण पडू शकतो, गाडी खराब होऊ शकते. त्याच्यापेक्षा थोडं हिंमत करायची आणि गाडी व्यवस्थित सुखरूप घेऊन जायची. आता तुम्ही बघितलं ना, तर आपण थोडंसं डोंगराच्या पायथ्याशी येऊन गेलेलो आहे. आपल्या लेफ्ट साईडला नदी आहे, नाला आहे, आणि कोणीच नाहीये आपल्या आजूबाजूला. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतच असेल, ह्याच्यात तुम्हाला गाड्या दिसत आहेत ना, हे बघा, हे लोक वरती राहतात. त्यांचे घर इथं जवळपास कुठेतरी असेल, पण जंगलामध्ये आणि डोंगरामध्ये, खाली नाही राहत. अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येतात ना, एक तर लवकर उतरून जायचं अंधार पडण्याच्या अगोदर. अंधार वगैरे पडल्यानंतर तुम्ही येऊ नका. वन्य प्राण्यांची भीती असू शकते, गाडी खराब झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी लोक चांगले आहेत, कोणी तुम्हाला त्रास देणार नाही, उलट मदतच करतील ते. पण रात्रीच्या वेळी मदत भेटणं थोडं कठीण होऊन जातं यार. समोरचा पॅच तुम्ही बघा, इथलं जे सीन आहे ना, आपल्या आजूबाजूला कोणीच नाही, पण हे झाडं बघा कशी आहेत, आणि खूप दाट आहेत हे आजूबाजूला, ह्या साईडलाही आणि ह्या साईडलाही, आणि जवळपास आहे ना 1 ते 1.5 किलोमीटरचा असाच पॅच आपल्याला पाहायला भेटतो. हे बघा समोरचं. पावसाळ्यामध्ये खूप दाट वाटतंय, खूप सुंदर दिसतं, पण उन्हाळ्यामध्ये ओसाडलेलं वाटतं खूप. कोट बांधणी हे गाव लागलंय, बऱ्यापैकी वस्ती आहे इथं. आणि ह्याच्यानंतर नागझरी नंतर राणीपूर, जिथं आपण व्हिडिओ एंड करणार आहोत. मला असं वाटतं की जंगलामध्ये जेव्हा आपण प्रवास करतो ना,
तेव्हा आपले सगळे सेन्सेस ऍक्टिव्ह पाहिजे. ऑब्विसली आपण डोळ्यांनी इथं बघतच आहे, पण आपले कान तीक्ष्ण पाहिजे. एखाद्या प्राण्याचा आवाज आला किंवा काहीही असलं आपल्याला ऐकू आलं पाहिजे. आपलं तिथं लक्ष असलं पाहिजे. आपल्याला तसा स्मेल देखील आला पाहिजे. सगळ्या काही गोष्टी. समोरचं सीन बघा तुम्ही. आता बऱ्यापैकी जंगल आम्ही क्रॉस करून दिलेला आहे आणि घाट उतरून गेलेलो आहे. याच्यानंतर नागझिरी आणि मग राणीपूर. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काही अंधश्रद्धेला बढावा देणार नाहीये. रात्रीचं जंगल कसं दिसतं, एखादं वन्य प्राणी समोर येतो का, किंवा असा काही अनुभव आपल्याला येतो का, हेच दाखवणं आहे. अदरवाईज तुम्ही असा गैरसमज नका करू. नागझिरी गाव आलंय बघा समोरचं. नाहीतर कोणाला वाटेल की तिकडच्या तिकडे फिरतोय. जवळपास आम्ही 18-19 किलोमीटरचा प्रवास करून टाकलाय आणि डोंगर आणि जंगल दोन्हीही पार केलेले आहेत. नागझिरी जेव्हा क्रॉस करतो ना आपण, तेव्हा थोडी सपाटी लागून जाते. जंगल देखील कमी होतं आणि या ठिकाणी वस्ती जास्त आहे. आता इथून पुढचं गाव आहे राणीपूर. राणीपूर हे गाव लागलं आणि चांगलं डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं गाव आहे. येऊन पोचलोय राणीपूरला. जवळपास आम्हाला 1 तास लागला, कारण आम्ही शूट करत येत होतो म्हणून. नाहीतर हे पाऊण तासामध्ये कवर होऊन जातं. पण तरी पण ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता हा व्हिडिओ किती लोकांना पसंत पडतो मला नाही माहिती, पण व्हिडिओ असा बनवण्याचं माझं इंटेन्शन नव्हतं. मग सध्या तरी मला असं व्हिडिओ बनवायचा होता, पण नंतर. पण जंगल आहे, जंगलाचा प्रवास आपण करतोय म्हणून म्हटलं चांगली संधी व्हिडिओ बनवू. तर स्पेशल थँक्स सांगू इच्छितो हितेश ब्रदर. कसा वाटला प्रवास? प्रवास तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. आम्ही तो प्रवास करत राहतो रात्री, पण रात्रीच्या वेळी प्रवास कसा करावा ते ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळेल. आम्हाला काय एवढी माहिती नाही त्याबद्दल, पण जे पण माहिती ते सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या आणि भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये.